प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन शीघ्रपतन म्हणजे नेमकं काय? औषध की सवय? संपूर्ण वैज्ञानिक सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला असं वाटतं का की लवकर डिस्चार्ज होणं हा एक आजार आहे? लोखंडात शिलाजीत, अश्वगंधा किंवा एखादी गोळी घेतली की सगळं ठीक होईल असं मला वाटतं का? खरं सांगतो, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे फक्त काही सर्दी, खोकला किंवा असं काही ताप आला असं काही नाही. एक सवय, एक रिफ्लेक्स पॅटर्न आहे. आणि योग्य ट्रेनिंग जर केलं तर त्याचा उपचार करता येऊ शकतो. तर आपण आज समजून घेणार आहोत की PE म्हणजे काय, शीघ्रपतन म्हणजे काय, लैंगिक कमजोरी आणि शीघ्रपतनमध्ये फरक काय आहे आणि खरं उपचार कोणते आहेत. तर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे जल्दी निकल जाना हिंदीमध्ये किंवा लवकर पडणं. 1 मिनिटाच्या आत जर डिस्चार्ज होत असेल तर त्याला शीघ्रपतन म्हणतात. ही पुस्तकी व्याख्या आहे. परंतु दोघांनाही समाधान मिळण्या इतपत सेक्स चालणं हे महत्त्वाचं आहे. आणि ते जर होत नसेल आणि दोन्ही पार्टनरला संतुष्टी मिळत नसेल, त्याच्या अगोदर डिस्चार्ज होत असेल तर त्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं म्हणतात. त्याच्यामधले 3 प्रकार आहेत. एक आहे सिव्हिअर, म्हणजे थोडा हलका स्पर्श केला, थोडं जवळ आलं की डिस्चार्ज होऊन जाणं, म्हणजे आतमध्ये लिंगाचा प्रवेश होण्याआधीच. दुसरा आहे मॉडरेट, पेनिट्रेशन केलं, प्रवेश केला, 1-2 स्ट्रोक दिले आणि लगेच डिस्चार्ज झाला. नंबर 3 माइल्ड, की 1 मिनिटापर्यंत चालल्यानंतर डिस्चार्ज झाला. काय होतं की डिस्चार्ज झाला की इरेक्शन खतम होऊन जातं. काही लोकांचं डिस्चार्ज होण्याच्या अगोदर संपून जातं. काय होतं की आजकाल मास्टुर्बेशन लोक म्हणतात काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. परंतु घाईघाईत लपून प्रेशरमध्ये मास्टुर्बेशन जर केलं, मोबाईल हातामध्ये आहे, बाथरूममध्ये घाई आहे, लॅट्रिनमध्ये घाई आहे, 30 सेकंदामध्ये मास्टुर्बेशन करून टाकायचं आहे, लवकर संपवायचं आहे, सेक्शुअल कंट्रोल काहीच राहत नाही आणि मग प्रॉब्लेम येतो. ऑलिम्पिक्स जर खेळायचं असेल, जिंकायचं असेल तर वर्षानुवर्ष सराव लागतो. मग हेल्दी सेक्शुअल लाईफसाठी ट्रेनिंग नको का? पण ट्रेनिंग होतं घाईघाईत हस्तमेथून करायचं. कारण आणखीन काय, पेल्विक फ्लोअर कमजोर आहे, हायपर सेन्सिटिव्ह आहे, अँझायटी, परफॉर्मन्स प्रेशर आहे, व्यायामाचा अभाव, चुकीची झोप, बसून काम करणं आहे. शिलाजीत, अश्वगंधा किंवा ॲलोपॅथिक औषधं उपयोगी आहेत का? आहेत ना. पण पूर्णपणे औषधाने आराम होईल की नाही, किती दिवस औषध घ्यावे हा प्रश्न येतो. तर सप्लिमेंट्स म्हणून ठीक आहेत, पण सवय आणि लाईफस्टाईल बदलावी लागेल, नाही तर मग औषधांचे परिणाम तात्पुरते राहतील. उपचाराच्या 3 पातळी आहेत. लाईफस्टाईल सुधारणा, नियमित व्यायाम, योग्य झोप, तणावमुक्ती करणे, पेल्विक फ्लोअर ट्रेनिंग, कीगल एक्झरसाइज, अश्विनी मुद्रा. फक्त 30 दिवसामध्ये पेल्विक फ्लोअर एक्झरसाइजने फरक पडू शकतो. सेन्सिटिव्हिटी कंट्रोल, डिसेन्सिटायझेशन मेथड्स आहेत. रिफ्लेक्स रिट्रेनिंग आहे. गंभीर प्रकरणामध्ये आपण मग काही औषध देऊ शकतो, जसं की SSRIs आहे, डेपॉक्सिटिन, फ्लिऑक्सिटिन, बेन्झोडायझेपिन्स. स्प्रेज आहेत. काही ॲडव्हान्स सर्जिकल प्रोसिजर्स पण आहेत, पण 90% रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. जिममध्ये लोक जातात ना, स्टिरॉइड दिलं जातं आणि मग ते हेल्दी बॉडी करतात, स्टिरॉइड्स घेतील, जास्त प्रमाणात व्हे प्रोटीन घेतात, कॅफेन ओव्हरलोड करतात आणि हे सगळं टेस्टोस्टेरॉन करता घातक आहे. त्यांनी स्पर्म क्वालिटी खराब होते, स्पर्म क्वालिटीवरती परिणाम होतो आणि फिटनेस राहत नाही. पेल्विक फ्लोअर कमजोर होऊन जातं. अशा वेळेला तुम्हाला रिट्रेनिंग करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला 10-15 वर्षाची सवय आहे तर 10-15 वर्षात चांगलं होणार नाही. 3 ते 6 महिने रिट्रेनिंग जर केलं तर डेफिनेटली फायदा होतो. 1 मिनिटाचा 2 मिनटं होतील, 2चे 5 होतील, 5चे 10 होतील. हळूहळू कंट्रोल बिल्ड होईल, ओव्हरनाईट नाही आहे. तर सेक्स म्हणजे फक्त पेनिट्रेशन नाही आहे, नातेसंबंधाचा एक भाग आहे. फोरप्ले करणं, संवाद साधणं, पार्टनरला संतुष्टी देणं हे महत्त्वाचं आहे. दोघांनीही आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हे काही म्हणजे लाज वाटणारी गोष्ट नाही आहे. बदलता येऊ शकणारी सवय आहे. औषधांना दोष देऊ नका, लाईफस्टाईल बदला, ट्रेनिंग करा. स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक आहे, स्क्विस्ट टेक्निक आहे, लोकल ऑइंटमेंट्स आणि जेल्स आणि स्प्रेज आहेत, फिमेल सुपिरियर पोझिशन आहे. अशा खूप काही पोझिशन्स आहेत, खूप काही ट्रेनिंग पॅटर्न्स आहेत. जर केले तर खूप लोकांना संमोहनाने सुद्धा फायदा होतो. माइंड डायव्हर्शन टेक्निक्स आहेत, माइंडफुलनेस एक्सरसाइजेस आहेत. ते सगळं जर केलं तर हेल्दी माइंड, हेल्दी बॉडी आणि हेल्दी रिलेशनशिप होईल आणि हीच खरी समृद्धी आहे. धन्यवाद.
सेक्स समस्याओं के बारे में मेरे काफ़ी सारे वीडियोस हैं, उसका हमने एक ऑनलाइन वीडियो रिकॉर्डिंग करके वर्कशॉप, एक कोर्स बनाया हुआ है। वो कोर्स जो है ऑनलाइन कोर्स, उसमें करीब करीब 60 वीडियोस हैं और उसमें हिप्नोटिज्म की भी है कि हिप्नोटिज्म के माध्यम से नपुंसकत्व, शीघ्र पतन ये कैसे ठीक करना, और काफ़ी सारी सेक्स समस्याओं के बारे में जानकारी दी हुई है। वो समस्याओं की जानकारी से आपकी सभी सेक्स समस्याओं का समाधान हो सकता है। तो ये आप ऑनलाइन रिकॉर्डिंग कोर्स जो है, तो ये ऑनलाइन रिकॉर्डेड कोर्स आप हमारे ऐप से ले सकते हैं। उसका डिस्क्रिप्शन नीचे दिया हुआ है, लिंक दी हुई है ऐप की। और वैसे ही आप टेलीग्राम ग्रुप से आप यदि जुड़ जाते हैं, हमारे व्हाट्सएप ग्रुप से जुड़ जाते हैं या वेबसाइट से, तो आपको ये ऑनलाइन कोर्स के बारे में जानकारी हो जाएगी। ये ऑनलाइन कोर्स करके आपके सभी समस्याओं का समाधान हो जाएगा। आप नीचे जो नंबर दिए उसके ऊपर भी कॉल करके वो ऑनलाइन कोर्स खरीद सकते हैं। इंस्टा मोजो की भी लिंक दी हुई है, उसमें आप डायरेक्ट पेमेंट कर सकते हैं। थैंक यू वेरी मच।